मंडळी, पुणे शहरात जिथे आपण सुरक्षित असल्याची भावना मनात बाळगतो, त्याच पुण्यात आज एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर माहिती समोर आली आहे। पोलिसांची एक टीम एका कुख्यात गँगस्टरच्या शार्प शूटरच्या घरावर छापा टाकते आणि आज जे काही सापडतं ते पाहून खुद्द पोलीसही चक्रावरून जातात। घरात 2-4 नव्हे, तब्बल 400 काडतुसे। शहराच्या शांततेवर, कायद्याच्या अंमलबजावणीवर आणि आपल्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा प्रकार आहे। ही 400 काडतुसे कुणासाठी जमवली गेली होती? पुण्यात कोणता मोठा कट शिजत होता? आज आपण याच संपूर्ण प्रकरणाचा थरार आणि त्यामागची गंभीर सत्यता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। ही घटना आहे पुणे शहरातील कुख्यात गुंड निलेश घायवळ टोळीची। अनेक वर्षांपासून पुणे शहरात या टोळीचा दबदबा आहे। खंडणी, धमक्या आणि हाणामारी यातून या टोळीने आपला दहशतवाद कायम राखलेला आहे। पण आता या टोळी संदर्भात जे काही उघड झालेलं आहे ते केवळ धक्कादायक नाही, तर प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे। पोलिसांनी या टोळीतील एका मुख्य हस्तकाला नुकतीच अटक केली आणि त्यानंतर ही सगळी माहिती समोर आली आहे। या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी आहे अजय सरोदे नावाचा एक व्यक्ती। अजय सरोदे निलेश घायवळ टोळीसाठी हा नुसता गुंड नव्हता, तर तो होता नंबरकारी म्हणून ओळखला जात होता। म्हणजे टोळीतील अनेक गुन्हे आणि हिशोब ठेवण्याचं महत्त्वाचं काम तो करत असे। पोलिसांनी बटव्या चौधरी याच्यासह अजय सरोदेला पकडण्यासाठी मोठी मोहीम आखली। शेवटी 3 दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी त्याला कर्नाटक राज्यातील गाणगापूर सारख्या दूरच्या ठिकाणावरून मोठ्या शिताफीने अटक केली। आरोपी अजय सरोदेला पकडल्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी सुरू केली। या चौकशीत त्याला विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाने पोलिसांचा संशय वाढत गेला। काहीतरी मोठं दडपून ठेवलं जात आहे हे पोलिसांना जाणवलं। त्यानंतर कोथरूड पोलिसांनी अजय सरोदेच्या घरावर झडती घेण्याचा निर्णय घेतला। पोलिसांना वाटले होते की घरात थोड्याफार प्रमाणात बेकायदेशीर वस्तू किंवा शस्त्रे मिळतील, पण घरात आत गेल्यानंतर जे काही चित्र दिसले त्याने पोलिसांचे धाबे दणाणले। या झडतीत पोलिसांना चक्क 400 काडतुसे मिळाली। फक्त रिकाम्या पुंगळ्या नव्हत्या, तर यात 200 जिवंत काडतुसे होती आणि उर्वरित 200 रिकाम्या पुंगळ्या होत्या। 200 जिवंत काडतुसे म्हणजे कितीतरी लोकांचा जीव धोक्यात आणण्याची क्षमता। हा साठा पाहून पोलीसही काही वेळासाठी चक्रावून गेले। पुण्यात इतक्या मोठ्या प्रमाणात साठा कसा तयार झाला हा प्रश्न पोलिसांना पडला आहे। आरोपी अजय सरोदे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नक्की काय आहे हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे। पोलीस रेकॉर्डनुसार 17 सप्टेंबर रोजी कोथरूड भागात गोळीबाराची एक घटना घडलेली होती। घायवळ टोळीने एका व्यक्तीवर गोळीबार केला होता आणि या गुन्ह्यात अजय सरोदे घटनास्थळी उपस्थित होता आणि तो या गुन्ह्यातील आरोपी देखील होता। एका व्यक्तीच्या जीवावर बेतलेला इतका गंभीर गुन्हा त्याच्या नावावर असताना तो अजूनही नंबरकारी म्हणून टोळीत सक्रिय होता। आता या संपूर्ण प्रकरणातला सर्वात मोठा आणि गंभीर धक्का देणारा खुलासा येतोय। इतका गंभीर गुन्हा दाखल असताना अजय सरोदे याच्याकडे पिस्तुलाचा परवाना असल्याचे उघड झालेले आहे। ज्या व्यक्तीवर गोळीबाराचा गुन्हा दाखल आहे त्याच्याकडे पिस्तूल बाळगण्याचा कायदेशीर परवाना कसा असू शकतो? हा परवाना त्याला कुणी दिला, केव्हा दिला हे प्रश्न आता पुणे पोलिसांना विचारले जात आहेत। सूत्रांकडून मिळालेली इतर माहिती यापेक्षाही धक्कादायक आहे। पुणे पोलिसांनी अजय सरोदेला हा पिस्तुलाचा परवाना 29 जानेवारी 2024 रोजी दिला होता। म्हणजे गोळीबार करून तो आरोपी असताना त्याच काळात त्याला पिस्तूल बाळगण्याचा परवाना मिळतो। एका सक्रिय गुन्हेगारी टोळीच्या मुख्य सदस्याला ज्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याला कायद्याने शस्त्र बाळगण्याची परवानगी कशी मिळाली? हा परवाना देताना प्रशासनाने त्याची पार्श्वभूमी तपासली नव्हती का, की जाणून बुजून त्याला हा परवाना देण्यात आला? या घटनेनंतर पुणे शहरात आणि पोलीस दलात गंभीर चर्चा सुरू आहे। सामान्य नागरिकाला साधे शस्त्र बाळगण्यासाठी अनेक खेटे मारावे लागतात, नियमांची पूर्तता करावी लागते, पण दुसरीकडे मात्र एका कुख्यात टोळीच्या नंबरकारीला सहजपणे परवाना मिळतो। हे अनाकलनीय असल्याचं बोललं जातंय। या प्रकरणाने सार्वजनिक सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। अजय सरोदे हा नुसता शूटर नव्हता, तो टोळीचा नंबरकारी होता। म्हणजे टोळीच्या अवैध धंद्यांची, पैशाची, शस्त्राची आणि महत्त्वाच्या माहितीची जबाबदारी त्याच्यावर होती। त्यामुळे त्याच्या घरात सापडलेला 400 काडतुसांचा साठा म्हणजे केवळ वैयक्तिक साठा नाही, तर संपूर्ण टोळीचा वॉर स्टॉक असू शकतो। या शस्त्रांचा उपयोग कोणाविरोधात आणि कोणत्या मोठ्या कटासाठी करण्याची योजना होती याचा तपास आता पोलीस करत आहेत। सध्या पुणे पोलीस या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत। हा परवाना कोणाच्या शिफारसीने मिळाला, परवाना देताना कोणत्या अधिकाऱ्याने निष्काळजीपणा केला याचा तपास सुरू आहे। कारण हे प्रकरण केवळ एका गुन्ह्याचे नसून प्रशासकीय त्रुटी आणि गुन्हेगार प्रशासन यांच्यातील संभाव्य साटलोट दर्शवणारं आहे। यातून अनेक मोठी नावं बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जाते। सध्या पुणे पोलिसांपुढे मोठं आव्हान आहे
केवळ आरोपीला अटक करून चालणार नाही, तर त्याला पिस्तुलाचा परवाना देणाऱ्या संपूर्ण सिस्टीमची चौकशी करणं आवश्यक आहे. 400 काडतुसे आणि एका सक्रिय गुंडांचा परवाना, यामागे आणखीन कितीतरी बेकायदेशीर शस्त्रसाठा आणि कितीतरी गुन्हेगार लपलेले असतील. त्यामुळे पोलिसांनी आता अत्यंत कठोरपणे आणि पारदर्शकपणे तपास करणे गरजेचे आहे. पुण्याच्या इतिहासातील ही एक अत्यंत गंभीर घटना आहे. निलेश घायवळ टोळीच्या नंबरकारीच्या घरात सापडलेला हा दारुगोळा केवळ संख्या नाही, तर शहराच्या भविष्यातील धोक्याची सूचना आहे. या प्रकरणातून अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. पुणे पोलीस या गुन्हेगारांवर आणि त्याच्या सिस्टीमवरील साथीदारांवर कोणती कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपले पब्लिक कट्टा हे YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.